खासदार नारायण राणे बोलतात, थेट तिकडे जाऊयात. अहो जी.आर. काढला सोडा. त्या 2.5 वर्षात 2 दिवस ह्याच्यामध्ये मंत्रालयात आले. 2 दिवस. त्यांना त्यात मुख्यमंत्री पदाचं महत्व नाही. काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी, मराठी तरुणांसाठी, नोकरीसाठी, पोटापाण्याच्या प्रश्नासाठी. ज्या मराठी माणसांनीच शिवसेनेला आधार दिला, ताकद केली, शिवसेना नावावर उदरनिर्वाह चालवला ह्या लोकांनी, आणि आता मराठी भाषेवरून आता आनंदोत्सव साजरा करतात. त्यांना बोल मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायची नैतिक अधिकार नाही. उद्धव ठाकरेंचा आजपर्यंत अनुभव पाहता राज ठाकरेंनी खरंच त्यांच्यापर्यंत विश्वास टाकला असं वाटतंय वैयक्तिक, म्हणजे अशी सौम्य तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमचा मार्गदर्शनाचा प्रश्न नाही. वैयक्तिक शेवटी घर आहे, बंधुत्व आहे, कोणी कुठे जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता नेमकं तुम्ही निर्णय काय घेणार आहात? तुम्ही एकत्र राज ठाकरेंसोबत मी? नाही उद्धव ठाकरेंना माध्यम प्रश्न विचारतात की तुम्ही आता राज ठाकरेंसोबत जाणार आहात का, युती करणार आहात का? हा प्रश्न विचारतात. महाराष्ट्राच्या काय मनात आहे ते घडणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात हे कधीच म्हणू शकत नाही. राजनी शिवसेनेत यावं काय यांचं अस्तित्व राहणार नाही ना. राज आला शिवसेनेत काय तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार, उद्धव ठाकरे नगण्य. त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार. काय स्वतःचं अस्तित्व आहे. एकतर माननीय बाळासाहेबांनी या जवळपास 48 वर्षात जे मिळवलं याने 2.5 वर्षात शिवसेना साफ करून टाकली. त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही. शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुठे आहे? ही डुप्लिकेट आहे. ओरिजिनल एकनाथ शिंदे आहे. किधर घेर सरकार को घेरने की ताकत विपक्ष में नहीं है. नहीं. मुख्यमंत्र्यांकडनं काल काँग्रेस पॉलिटिक्सचा उल्लेख करण्यात आला. जे काँग्रेस पॉलिटिक्समध्ये शिकत आहे त्यांनी कुठेतरी मराठी संदर्भातलं वक्तव्य करू नये अशा प्रकारचं मुख्यमंत्री. नाही, आपलं वाक्य असं नाही. माझं ट्विट ऐकलं का सकाळचं वाचलं असं आहे. मी म्हणालो आता मराठी आता बोलतो ना, पुळका आलाय. मग मुलांना काय इंग्लिश मीडियममध्ये शिकवलं? काय शिकवलं? स्कॉटिशमध्ये कोणाला पाठवलं? याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी घेऊन ते उदाहरण दिलं. उद्धव ठाकरे कह रहे हैं कि अगर 2 भाई साथ में आ रहे हैं तो बीजेपी को तकलीफ क्यों होगी? उद्धव ठाकरे ने कहा कि अगर 2 भाई साथ में आ रहे हैं तो बीजेपी को तकलीफ क्यों होगी? हम लोग की तकलीफ कुछ नहीं. 2 भाई नहीं, सब और भी भाई ले साथ में. हम लोग को कुछ नहीं है. पहले तो थे ही ना. कुछ फर्क नहीं है. हमारे बीजेपी को या हमारी जो अलायंस है, एकनाथ शिंदे, अजित पवार जी, ये तीनों पार्टी आज 235 विधायक है. कोई चिंता नहीं है. इनको गिनते नहीं है. 2014 में राज ठाकरे को अलायंस की बात करके 2 बार धोखा दे चुके पहले. आप तीसरी बार फिर एक बार साथ में आ रहे हैं. नहीं भाई साहब, राज्य का प्रश्न है ना. 2 बार धोखा दिया, तीसरा बार वापिस उनके साथ जाना सही है कि तीसरा बार भी धोखा होगा? ये पहचानना उनकी जिम्मेदारी है, हमारी थोड़ी है. कुठे भेटलो? तो भेटीची व्याख्या काय? आणि तुम्ही पत्रकार व्याख्या. लिफ्टमधून बाहेर पडलो, समोर 3-4 2-3 पत्रकार आणि मिलिंद नार्वेकर होते. मग आम्ही बोललो कसं काय, बरं आहे ना? हा बोलले सुखी आहे. इंग्लिश मीडियम में पढ़ते हैं. इनके खुद के बच्चे, खुद के इनके खुद के ऐसा बोलना क्यों लगता है? खुद के बच्चे इंग्लिश मीडियम में पढ़े और मराठी और हिंदी पर राजनीति करते हैं. रिपीट करिए. उद्धव ठाकरे, राज ठाकरे जो उनके बेटे हैं वो खुद इंग्लिश मीडियम में पढ़ चुके हैं, लेकिन फिर भी मराठी और हिंदी पर राजनीति. राजनीति के लिए कुछ तो वजह चाहिए ना.
वजह चाहिए, उनको कोई मिलता नहीं है। लोगों का किसी तरह का, किसान हो, कामगार हो, किसी लोगों का, ये महाराष्ट्र की जनता का प्रश्न वो उठा नहीं सकते, ताकत नहीं कि मुख्यमंत्री था जब भी कुछ किया नहीं। 2.5 साल में 2 दिन तो मंत्रालय आए, उनका काम कुछ भी नहीं था। आज भी नहीं है। आज भी दूसरे उठा रहे हैं कि मराठी का मुद्दा, तो ये उसमें ज्वाइन होना चाहते, बस श्रेय लेने के लिए। श्रेय तो मिलने वाला नहीं, ये पाप तो उनका ही है, प्रस्ताव उन्होंने ही लाया। सर सत्ता पक्ष विपक्ष वाले ये कहते हैं कि सत्ता पक्ष वाले ही नहीं चाहते कि दोनों भाई एकत्र हों। आम्हाला काय फरक पडतो, हे कोण तेच सांगतात ना, कशाला महत्व स्वतः, कोणाला काय पडलं नाहीये। 2 भाव एकत्र या आणि अजून काय करा म्हणा। त्या भावाला म्हणा, उद्धवला मातोश्रीचा 1 भाग देतोस का? एवढं प्रेम होतू जाते तर। ते म्हणतात ते खोटं बोलतात पण खोटं बोलतात, त्यांना सवय झालेली आहे राजकारणाची। हा, उद्धव ठाकरेला ना, मी तेच म्हणतो, उद्धव ठाकरेला। सर, जो मनसे की ओर से जो हिंदी भाषी है उन पर जो है अमान्यता से ट्राई करना, वीडियो बाहर आया है, जिसमें एक वीडियो सामने आया जिसमें मनसे के जो कार्यकर्ता है, दुकानदार है, मारते हैं कि मराठी नहीं बोल, मराठी नहीं किसको मारते हो? बोल। एक दुकानदार हिंदी भाषी। अभी मैं तो ये बात आपसे सुन रहा हूँ, मुझे मालूम नहीं है, मगर किसी भाषी को इस तरह का, किसी भाषी को वर्तन इस तरह का नहीं करना चाहिए। मैं समझ मिठाई की बात करूँगा, मैं किसका द्वेष नहीं होना चाहिए। सर 5 तारीख को जो विजयोत्सव है, 5 तारीख को जो विजयोत्सव है, क्या 5 तारीख को विजयोत्सव है ना इसका, उद्धव ठाकरे का है? उद्धव ठाकरे विजय। मैं एक अभी कहा कि एक घर में बच्चा पैदा हुआ, तो उसका नेमिंग सेरेमनी वही घर के लोग करना चाहिए ना, तो नेबर क्यों कर रहा है? ये बच्चा उनका नहीं है। शिवसेना ने मराठी आदमी का कोई मुद्दा, मराठी यूथ का कोई मुद्दा, नौकरी, पेट का सवाल, एक किसी मुद्दे हल करने का काम नहीं किया उद्धव ठाकरे ने। तो अभी मराठी क्यों करते हैं? कभी नहीं किया। उनको पूछो कितने मराठी यूथ को तू नौकरी दिया है? कोई पॉलिसी लाया? नहीं। जब कहाँ गए? इंदिरा, अपना सोनिया गांधी, माननीय शरद पवार, इनके साथ गया। जब भी मराठी नहीं आया, जब हिंदुत्व को याद नहीं आई, तो उद्धव ठाकरे ये कभी भी एक जगह खड़े नहीं रहते, मतलब वहाँ उद्धव ठाकरे। सर ठाकरे गटाकडून असं आवाहन केलं जात आहे की जी आर राणा जो आम्ही निर्णय घेतला होता हिंदीचा, जी आर राणाने जाळा समाजाने चुकीचा पायंडा राबवला, तसा कोणताही जी आर उद्धव ठाकरेंनी काढला नव्हता असं म्हणताय। अहो जी आर आता एवढा सरकारी डॉक्युमेंट, तुम्ही पण जा सरकार ऑफिसमध्ये सांगा की आम्हाला त्या डिपार्टमेंट आम्हाला जी आर दाखवा। जी आर कोण खोटं बोलेल का? मुख्यमंत्री असल्यामुळे बोलेल का? आता ह्यालाच म्हणतात ना, खोटं बोला व रेटून बोला, त्याचं नाव उद्धव ठाकरे। तिकडे मनसे देखील आता आरोप करतोय की 2 भाऊ एकत्र येतात, त्यामुळे मराठीची ताकद जी आहे ती महाराष्ट्रात असणार आहे, त्यामुळे राज्य सरकार जे आहे ते घाबरलं आणि म्हणूनच जी आर मागितली। कोण घाबरलंय? आरोप करतात राज्य स्वतःच म्हणायचं घाबरलंय का? घाबरून एकत्र येतात 2 भाऊ, थंडी लागते एकत्र येतात, तसे येत आहेत घाबरून। यांना कोण घाबरत नाही हो? कोणी दोघांनी पैकी कोणाला कधी कानफडत मारलाय का? शिवसेना एवढी मोठी झाली, 59 वर्ष आहे शिवसेनेला। शिवसेना वाढीवसाठी किंवा शिवसेनेवर जे चालून आले त्यांच्यावर काय केलं उद्धव ठाकरेंनी? कुठे होता? कर्तृत्व शून्य असलेला व्यक्ती म्हणजे उद्धव। आता बस झाला आजच्यासाठी, उद्या भेटूया आपण। चला, नमस्कार। हा, कोणाचा मला माहित नाही, कोण गोगावणे पण ओळखत नाही। नमस्कार। खासदार नारायण राणे बोलत होते। शिवसेना सोडण्यासाठी राज ठाकरेंनी प्रवृत्त केल्याचं
त्यांनी सांगितलेलं आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेत यावं असं देखील नारायण राणे म्हणालेत. तर उद्धव ठाकरे राज यांना पक्षात घेणार नाही असं महत्त्वपूर्ण विधान नारायण राणेंनी केलेलं आहे. ठाकरेंची सेना डुप्लिकेट असल्याचं सांगितलेलं आहे. तसंच शिंदेंची सेना ओरिजिनल असल्याचं वक्तव्य राणेंनी केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.